बीडमध्ये जर मंत्र्यांच्या आशीर्वादाने त्यांचे चेले चपाटे दिवसा ढवळ्या गोळीबार करत असतील, दिवसा ढवळ्या माणसं मारत असतील, तर राज्याची कायदा व्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे. पण ज्या मंत्र्याच्या पक्षाच्या नेत्याने परत त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचं जे काही बक्षीस दिलेलं आहे, उद्या पालकमंत्री पदाचं देतील. माणसाचा जीव महत्वाचा नाही, नेत्यांना आपले लाडके लोकप्रतिनिधी महत्वाचे आहेत, हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे. दादागिरीनं तुम्हाला माणसं दहशतीत ठेवता येतील किंवा संपवता येतील, माणुसकी नावाची गोष्ट तुम्ही कमवू शकणार नाहीत, हे लक्षात ठेवा. दादागिरी तुम्ही कालही करत होते, आजही कराल आणि सत्ता तुमच्याकडे उद्या पण कराल. पण लोकांनी तुम्हाला कवडीची किंमत दिली नाही ना, मग कळेल. बंद करा हे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे प्रकार.